हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्त साबुदाण्यापासून अगदी 3 प्रकारचे पदार्थ बघणार आहोत. तर कसे बघणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी. तर इथं आपण साबुदाण्यापासून अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे नवीनच पदार्थ बनवणार आहोत. अगदी आता पंढरपूरची एकादशी जवळच येते, तर तुम्ही सुद्धा नक्की असे नवीन पदार्थ करून बघा, खाऊन बघा आणि लाईफ इज एम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपण बघूया. चला, मी उकडून घेतले होते, अर्धा किलो बटाटे उकडून घेतले होते. त्याची साल मी अशा पद्धतीने थंड झाल्यावरती काढून घेतलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. तर छान असे साल साल काढून घ्यायची आणि एक एक भांडं घ्यायचे, त्याच्यात अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा किसणीच्या साह्याने. तर असा किसल्यामुळे ना अजिबात आपल्याला वेळ लागत नाही साबुदाणा आणि बटाटा एकजीव करण्यासाठी. तर हे अशा पद्धतीने आपण बटाटा किसून घ्यायचा. बटाटा किसून झाल्यानंतर आहे ना, असं जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. अगदी बारीक शेंगदाण्याचा कूट नको आहे, थोडा जाडसरच हवा. भिजून रात्रभर किंवा 6 तास भिजून घेतलेला साबुदाणा आपण त्याच्यात टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर इथं मी 2 वाटी साबुदाणा टाकून घेतला. तुम्ही आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकू शकता. चवीपुरते मीठ टाकून घेतलं. 1 चमचा लाल तिखट, ज्यात जिरं वगैरे वापरलेलं नसेल, उपासासाठी वेगळं काढून ठेवलेलं असेल ते तुम्ही याच्यात टाकू शकतात. त्याच्यानंतर मी ना मिरचीचा ठेचा होता, फक्त मिरचीचा ठेचा होता, तो टाकून घेतला आणि आता व्यवस्थित अशा पद्धतीने मीठ टाकून मिक्स करून घेतलं. आता मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, मी बाजूला ठेवलं थोड्या वेळासाठी. तर तोपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी करायला खूप सोपी आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता ज्या पद्धतीने आपण आणि व्हिडिओच्या खाली ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आहे ना साहित्य प्रमाणासहित दिलेलं असेल, ते सुद्धा तुम्ही तिथून बघू शकतात. तर इथं मी व्यवस्थित आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. मोठे नाही करता, छोटे छोटे, अगदी मुलांना सुद्धा आकर्षित होतील आणि छान असे तेलात फ्राय होतील, कच्चे राहणार नाही. तर अशा पद्धतीने मी अगदी छोटे छोटे असे वडे तयार करून घेतलेले आहेत. आता छान असं आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे, तर मी तेलात तळून घेणार आहे. अशा पद्धतीने मी तेलात तुम्ही एक एकच टाकू शकतात. तर मी एकदाच टाकून दिले. तर आता 2 मिनटासाठी अजिबात उलटणी वगैरे घालायची नाही आहे, कारण घातल्यामुळे ना तर चिकट असतं साबुदाणा, तर उलटणीला लटकू शकतो. तर त्याच्यानंतर 2 मिनटानंतर अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचे. तर अशा बघू शकतात मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे. तर इथं बघू शकता एकही वडा छोटे छोटे वडे होते, तरीसुद्धा एकही वडा आपल्या तेलात फुटलेला नाही आहे. अगदी मस्त व्यवस्थित झालेलं आहे. तर इथं मी आता प्लेटमध्ये काढून घेते. छान अशा पद्धतीने ब्राऊन झालेले आहेत. तर अगदी सोपे करायला सुद्धा. आणि आपण साबुदाणा खाण्याऐवजी नक्कीच तुम्ही असा पदार्थ करून बघा, छोटे छोटे वडे. तर इथं आपली पहिली प्लेट रेडी आहे. तर तुम्हाला हे छोटे मिनी साबुदाणा वडा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथं आपण तेच पीठ वापरून इथंच छोटे छोटे वडे तोडून घेतलेले आहेत. अगदी इन्स्टंट, अजिबात वडे हातावर गोल करायची गरज नाही आहे. भजे जसे तोडतो ना त्या पद्धतीने आपण इथं वडे तोडून घेतलेले आहेत. तर बघू शकतो अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतात आणि तेलकटसुद्धा होत नाही. तर इथं साबुदाणा छान असा फुललेला आहे. तर मस्त असा आता आपण काढून घेऊया साईडला. आणि एखादा साबुदाणा हा तेलात उडतो, तर ते आपण लक्षपूर्वक हे तळायचे आहेत. बघू शकता अगदी कुरकुरीत झाले होते. तर तुम्ही दह्यासोबत आणि हिरव्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. आता आपली इथं एकाच साबुदाण्याच्या पिठापासून इथं दुसरा पदार्थ तयार झाला. आता तिसरा पदार्थ आपण बघणार आहोत, तर साबुदाण्याचे फिंगर्स चिप्स. तर अशा पद्धतीने हातावरती लांब लांब असे आपण फिंगर्स चिप्स असे तयार करून घ्यायचेत अशा पद्धतीने.
तर बघू शकता जास्त जाड नको आहे, जास्त बारीकही नको आहेत. तर तळ छान तळले जातील अशा पद्धतीने आपण इथं अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेले. तर बघू शकता मस्त असे तयार झालेले. तुम्ही सुद्धा असे नवीन नवीन पदार्थ करून बघा आणि लाईफ इज यम्मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपलं तेलात मी एक एक टाकून घेतलेले आहे. तर पहिली जी स्टेप होती तसंच 2 मिनिटानंतरच आपल्याला पळी किंवा उलटणी घालायची, त्याच्या आधी घालायची नाही आहे. तर इथं बघू शकता मस्त आता छान कुरकुरीत 2 मिनटासाठी तळून घ्यायचे, तळू द्यायचे. तळल्यानंतर आहे ना नंतर आपण आता उलटणीच्या साह्याने चाळून घेणार आहोत. तर बघू शकता ते लटकलेले जरी असले ना तरी ते फ्राय झाल्यावर तळल्यानंतर आहे ना होतात वेगवेगळे मोकळे मोकळे होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण मस्त असे ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर बघू शकता तिसरी डिशसुद्धा लहान मुलांपासून तर सगळ्यांनाच खूप आवडीने खातील. नक्कीच तुम्ही करून बघा आणि लाईफ इज यम्मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला नक्कीच एका भिजवलेल्या साबुदाण्यापासून तुम्हाला नक्कीच 3 पदार्थ आवडले का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फायनली मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झालेले. तर खरंच खूप छान खूप कुरकुरीत झालेले. तर असे पदार्थ नक्कीच करून बघा. आता एकादशी जवळ येते तर सगळेच जण एक साबुदाणा खाऊन कंटाळा येतो. तर असे पदार्थ बनवा आणि लाईफ इज यम्मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.